तर अजितदादांचा जो अपघात झालेला आहे त्यावरून अनेक शंका व्यक्त केल्या जात आहे। नेमके काय स्टेटमेंट समोर येत आहे पाहूयात। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये हा कट शिजला आणि ठिणगी पडली। वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? तर डीसीएम पद संवैधानिक नाही, त्यामुळे 13व्या नंतर भरता आलं असतं। शपथविधीवरही केली टीका। वडेट्टीवारांकडे पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे। या प्रकरणी चौकशी करण्याचं काम सुरू आहे। चौकशीत दूध का दूध पाणी का पाणी होईलच। नवनाथ बन यांची प्रतिक्रिया समोर। भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवार यांच्याकडे होती। भाजपवर आरोप केल्याच्या काही दिवसांमध्ये अजितदादांचा मृत्यू झाला। मला जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाली। संजय राऊतांकडून लोकसभेत अपघाताच्या चौकशीची मागणी। जस्टिस लोयांचा मृत्यू हृदयविकारानं। नवनाथ बन आणि वकील उज्ज्वल निकम यांचं उत्तर। प्रत्येक जण टीका टिप्पणी करतोय। राऊतांच्या बोलण्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज नाही। सुनील तटकरेंचा राऊतांवर हा पलटवार। विमानात 6 लोक होते तर 5च मृतदेह कसे? दादांजवळच्या फाईलमधील कागद जळालेले नाही। संजय राऊतांचा हा सवाल। संसदेत प्रश्न उपस्थित करणार अशीही दिली माहिती। अपघातग्रस्त विमानात 6 जण असल्याची नोंद नाही। एखाद्याच्या निधनाला वेगळी कलाटणी दिली जाते। आतापर्यंत कुठलाही पुरावा समोर आलेला नाही। उज्ज्वल निकम यांचं राऊतांना हे उत्तर। विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय, सत्य समोर येईलच। दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फडणवीसांनी आधीच केली आहे। केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही माहिती। स्वर्गीय अजित पवार यांचे 6 अस्थिकलश अमरावतीमध्ये दाखल। अजित पवार यांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी अमरावतीकरांनी गर्दी केली। अमरावतीच्या राष्ट्रवादी कार्यालयात विविध पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचं दर्शनही घेतलं। दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोहोचेल आणि त्यांच्या स्पष्ट आणि परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तुर्तास तरी कुणीही बोलणं अधिकच योग्य नाही। तर भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही, पण त्यासाठीची योग्य वेळ आज नाही। रोहित पवार यांचं ट्विट।